आपल्या सोबत आहेत रणनीतिकार सुभाषजी बॅनर्जी, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, कांग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी आणि शेतकरी नेते अजित नवले। सगळ्यांचं मी स्वागत करतोय याला। सुभाषिस जी, पहला सवाल आपसे यही है, आपने केमन आछेन? क्या ऑर्गेनाइजेशनल स्ट्रैटेजी का नतीजा रहा भाजपा आज पश्चिम बंगाल में सरकार बनाने जा रही है? सुभाषिस जी। मिलित प्रयोग है जो बहुत दिनों से भाजपा और यहाँ के लोग भी चाहते थे कि एक बदल आए जी। एक स्पंज की तरह पूरा पश्चिम बंगाल हो गया था कि कुछ भी हो रहा है, महिलाओं के साथ दुर्व्यवहार हो रहा है, समाज के हर स्तर पे एक ना एक क्राइम होता जा रहा है और हम लोगों को वो एब्जॉर्व करना पड़ रहा था। ये जो एब्जॉर्प्शन ये एकदम लोएस्ट लेवल ऑफ वोट बैंक के तरफ चला गया था और उससे एक तरफ आगे बढ़ के जब भाजपा की पूरा सांगठनिक शक्ति इसके साथ मिला तो दोनों मिलकर एक बैलेंस तैयार की, जिस बैलेंस की रिस्पांस में आज ये वोट हुई। और एक चीज बोलना मैं चाहता हूं जो बहुत ही जरूरी है, वो है सेंट्रल फोर्स ने जो रोल पालन किया है बंगाल में, वो हैट्स ऑफ है। यहाँ कोई रिगिंग नहीं हो पाया, कोई नेगेटिव वोटिंग नहीं हो पाया और इससे जो आम जनता है वो बहुत ही आराम से सुकून से अपनी वोट दे पाई। और ये जो मतदान की जो पूरी व्यवस्था थी वो लोगों को बहुत मोटिवेट किया, जिसका रिजल्ट आज आप लोग देख रहे हैं। जी सुभाषिस जी, आपकी तरफ मैं वापस एक बार रुख करूंगा। अजित नवले जी, मला तुम्हाला विचारायचं आहे, यापूर्वी देखील तुमची त्या ठिकाणी असलेली सत्ता ती उलथवून लावत, टीएमसीची सत्ता उलथवून लावत आज भाजपनं खणखणीत विजय त्या ठिकाणी मिळवल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही कसं पाहताय, इतर पक्ष पश्चिम बंगालमध्ये नेमके कुठे चुकले? तृणमूल काँग्रेसच्या ज्या भ्रष्ट स्वरूपाच्या प्रतिक्रिया सगळ्या पश्चिम बंगालमध्ये होत्या आणि एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी तृणमूलच्या बाबत होती, ते आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याचा काही प्रमाणात परिणाम हा पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचा विजय हा केवळ भारतीय जनता पक्षाचा नाही, तर सरकारी एजन्सीज, विशेषतः निवडणूक आयोग आणि बाकी एजन्सी ज्या प्रकारे त्याचा दुरुपयोग झाला आणि त्यातून जे 91,000 मतदार हे याद्यांमधून वगळले गेले, त्यापैकी 27 लाख मतदार असे होते ज्यांनी आपले पुरावे दाखल केलेले होते, ज्यांची सुनावणी सुरू होती। त्या 27 लाख लोकांना, ज्याचा आकडा 4.25% होतो, त्यांना वगळण्यात आलं, त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं आणि त्याचा परिणाम म्हणून हा भारतीय जनता पक्ष आणि सरकारी एजन्सी यांच्या युतीचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। हा लोकशाहीचा विजय नाही। बरं अजितजी, यावर तुम्हाला भाजपची प्रतिक्रिया घ्यायची आहे याच मुद्द्यावरती। अजित चव्हाणांसाठी हा प्रश्न आहे, 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले, 5 पैकी 3 ठिकाणी भाजप जिंकलेली आहे। मात्र तुमच्या जिंकण्यामध्ये मतदार यादीमधील भेसळ आणि त्या ठिकाणचे मतदार वगळणं हे मुख्य कारण असल्याचं अजित नवले देखील म्हणताना दिसत आहेत आणि आपले विरोधी पक्षांचे देखील हेच आरोप आम्हाला निकालानंतर ऐकायला मिळाले। अजितजी। नाही, आमचे मित्र अजित नवलेजी यांना मी खूप गांभीर्य असलेला शेतकरी नेता आणि चळवळीतला कार्यकर्ता मानतो। कसं होतं, कधी कधी एखाद दिवशी इतरांच्या साथीनं काही अभ्यास असलेले लोक देखील काही चुकीची वक्तव्य करतात। मला आजचा दिवस हा आनंदाचा दिवस है आमच्यासाठी। मला सगळ्यात आधी आभार मानायचे। देवाशीष जी यहाँ पर है। देवाशीष जी, महाराष्ट्र के सारे सुभाषिस जी, महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के सारे कार्यकर्ता जो बंगाल आए थे, जिन्होंने काफी मेहनत की, हम बंगाल की धरती को नमन करते हैं और धन्यवाद। एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। आदरणीय प्रधानमंत्री जी ने भी जिस तरीके से कहा कि बंगाल को सुशासन देने का पूरा प्रयास भारतीय जनता पार्टी करेगी। धन्यवाद। बंगाल के रास्ते से पूरे देश में बांग्लादेशियों के आगमन से जो सेंध लगाने का काम होता था, लोग कुछ भी आरोप करें, विरोधी पार्टियां कुछ भी आरोप करें, हमारे लिए सर्वप्रथम बंगाल होगा और हिंदुस्तान सर्वप्रथम होगा। बंगाल की जनता को भारतीय जनता पार्टी, बंगाल की जनता ने जिस विश्वास से चुन करके दिया है, उस आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम जरूर प्रयास करेंगे। देवाशीष जी, सुभाषिस जी, एक वाकया मैं इस कार्यक्रम के माध्यम से बताना चाहता हूँ। आपने जो सेंट्रल फोर्सेस के बारे में जो कहा, आप कह रहे हैं, यानी
ये बंगाल की प्रतिक्रिया है हमारे लिए। और पूरे देश में ये कहा जा रहा था कि सेंट्रल फोर्सेस भेज करके बंगाल के इलेक्शंस को एक तरीके से कैप्चर करने का प्रयास हो रहा है। पर हम जब जमीन पे थे, 12 लोग मुझे ऐसे मिले जिनके हाथ की उंगलियां नहीं थी, जिनके हाथ फटे हुए थे, कटे हुए थे। तो मैंने पूछा तो उन्होंने कहा कि इलेक्शंस के दरमियान बम फटने से, हाथ में बंदूक फटने की वजह से ये उंगलियां ये नहीं है। तो हम ये चाहते हैं कि जिस तरीके से एक हिंसा के वातावरण में पिछले साल 113 लोग अलग अलग पार्टियों के, उसमें भारतीय जनता पार्टी के भी थे, लेफ्ट के भी थे, तृणमूल के भी थे, 113 लोगों की जान इस इलेक्शन में गई। मैं आदरणीय गृह मंत्री जी का, प्रधानमंत्री जी का और इस पूरी व्यवस्था में जितने लोग थे सबका अभिनंदन करूंगा और इलेक्शन कमीशन का अभिनंदन करूंगा कि एक भी आदमी की जान नहीं गई। सुभाषी जी, हम सभी लोग कटिबद्ध है कि बंगाल की जनता, बंगाल की भूमि रविंद्रनाथ की भूमि है, सुभाष बाबू की भूमि है। इस भूमि का विश्वास हम कभी खोने नहीं देंगे। अजितरावांच्या प्रश्नाला विशालजी मला एकच उत्तर इथे द्यायचंय। अजित सर, आपले वैचारिक मतभेद आहेत, आपण विचारांच्या मुद्द्यावरती भांडत राहू। मी कधीच कुठल्याच चर्चेच्या कार्यक्रमामध्ये तुमच्याशी अद्वा तद्वा भांडत नाही, कारण तुमचा अभ्यास आणि वकूफ याची कल्पना मला आहे। मी अतिशय नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी आणि ज्यांना फक्त मतदानासाठी या भारताच्या भूमीवरती वसवलेलं आहे, अशा लोकांना आपण मतदान या देशामध्ये करू द्यायचं का? आपण त्यांना नागरिकत्व द्यायचं का? याचा आपण विचार केला पाहिजे। आपण विचाराने वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आपल्याही राष्ट्रभक्तीबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही। मला असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांवरती लोकांनी वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे। यंत्रणा जर कॅप्चर करून निवडणुका जिंकायच्या असत्या तर केरळ आणि तमिळनाडूच्या का सोडल्या असत्या? माझा हा प्रश्न आपल्याला आहे। बरोबर, अजित नवलेंचं उत्तर मी घेईल। गोपाल तिवारींना मला प्रश्न करायचा आहे। गोपालजी, अगदी काही क्षणांपूर्वी ज्यावेळेला भाजपचा जल्लोष झालेला होता, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वक्तव्य करत असताना एक गोष्ट सांगितली, काँग्रेसची आता पिछेहाट होत चाललेली आहे आणि काँग्रेसचा उलटा प्रवास सुरू झालेला आहे। या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय नेमकं गोपालजी? नाही, बिलकुल चुकीचं, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारं वक्तव्य आहे। 5 राज्यात तसं म्हटलं तर तामिळनाडू आणि केरळ याच्यामध्ये काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळतंय। आणि अजून एक सांगतो, जे के विजयन होते यांना भारतीय जनता पक्षाने नेहमीच्या पद्धतीप्रमाणे साथ घातली होती, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं। परंतु ते विजयन यांनी टीकेवी यांची जी पक्ष आहे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही पीडीएम स्वामी आणि आंबेडकर आणि संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आणि आमचा भाजपच्या कार्यपद्धतीला विरोध आहे, त्यांची स्पष्ट भूमिका आहे। आणि आजही जाहीर त्यांनी काँग्रेसला साथ घातलेली आहे आणि त्यांची स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे 5 पैकी 2 राज्यात तर काँग्रेस प्रणित सरकारच आहे, त्यामुळे माघार घ्यायचे काही कुठं प्रश्नच येत नाही। हा तांत्रिक विजय आहे, परंतु हा नैतिक विजय नाहीये। कारण मी तुम्हाला सांगतो, 14 आणि 17 नंतर ह्या देशामध्ये केवळ निवडणूक ओरिएंटेड, निवडणूक भिमुख राजकारण सुरू झालेलं आहे। तर आपण थोडस मागे बघितलं तर माझ्याकडे या ठिकाणी अधिकृत माहिती आहे की साधारण 2017 पासून 19 ते 19 दरम्यान भाजपमध्ये बंगालमधून गेलेले टीएमसीचे नेते 37 होते। त्याच्यामध्ये प्रमुख शुभेंदू अधिकारी असतील, मुकुल रॉय, राजीव बॅनर्जी, अर्जुन सिंग, सोवन चॅटर्जी, हे 20 मध्ये मोदी शहांच्या उपस्थितीत अजून 10 आमदार आले। त्याच्यानंतर 21 मध्ये साधारण काँग्रेसचे देखील पुरुलिया, सुदीप मुखर्जी हे स्थानिक नेते, प्रस्थापित नेते हे सगळे भाजपने आपल्याकडे घेतले। त्यामुळे 14-17 पासून त्यांची जी दुसऱ्याचे घर फोडायची, दुसऱ्याचे पक्ष फोडायचे ही जी नीती आहे ना, त्याला काही अर्थ नाही। त्यांनी त्यांच्या विचारांनी प्रभावित जर त्या ठिकाणी कार्यकर्ते उभे केले तर त्याचं निश्चितच स्वागत केलं असतं। मुद्दा असा आहे की जे याच्या श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे स्वप्न आहे, तर मी मागं जर इतिहासात गेलो तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी
आणि तत्कालीन जनसंघ आणि हिंदू महासभेने मुस्लिम लीगशी युती केली होती. हे इतिहास आहे. 42च्या लढ्यामध्ये यांची भूमिका इंग्रजांच्या बाजूने होती. त्यामुळे 42 ते 47 लढ्यामध्ये हे कुठेही नव्हते. आता मुद्दा आहे तो स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. माझं म्हणणं आहे की लोकशाही प्रणित तुम्ही जर व्यवस्थेला जर निवडणुकी माध्यमातून जर निवडून येण्याचं आहे तर तेवढंच तंत्र आत्मसात करा. कारण ज्या भारतीय जनता पक्षाने 3 सदस्यीय निवडणूक आयोगातून सरन्यायाधीशांना विगळून पंतप्रधान विरोधी पक्ष नेत्यांच्या बरोबर सरन्यायाधीशांना वगळून त्या ठिकाणी अमित शहा गृहमंत्र्यांना घेतलं आणि निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी नेमणूक केली. त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे? बरं, म्हणजे गोपाळ तिवारी, तुम्हाला असं वाटतंय की पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मिळवलेला जो विजय आहे तो तांत्रिकरित्या मिळवलेला विजय आहे, त्या ठिकाणी झालेली हेराफेरी आणि त्यातून निर्माण झालेलं त्या ठिकाणचं राज्य आहे, असं तुमचं मत आहे? याच अनुषंगानं पुढची देखील चर्चा असेलच.